तर चला आज आम्ही आलेलो आहोत बघा कुठल्या ठिकाणी. खूप छान असं मंदिर आहे. कुरुंदवाड तालुक्यामध्ये मंदिर आहे हे. नरसोबाची वाडी करून आता आलेलो आहोत आम्ही. तर कोण कोण आलेलं आहे या मंदिरामध्ये ते पण सांगा बरं का. सोलून ठेवलेले गणपती जुनं मंदिर आहे बघा. कोपेश्वर मंदिर. कसं यायचं बघा इकडे. शिरी गुप्पी कशी रे. भरपूर जुनं असं मंदिर आहे बघा हे. दगडावर बघा कसं कोरीव काम आहे. चला ऊन बघा किती आहे. पाय भाजा लागलेत. आणि ह्या मंदिराला कळस नाही बरं का. कळस नाही मंदिराला. भरपूर मंदिर आहे. पूर्ण ओपन आहे. किती वरती घंटा आहे. कसं कोरीव काम केलेलं आहे. वाजवली बाई घंटा. किती वर्षाच्या पूर्वीच आहे मी काय सांगू शकत नाही. कोपेश्वर मंदिर. असं हे प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर आहे कुरुंदवाड तालुक्यामधलं. इकडे मंडळी बसलं आमची. जरी मुक्त लग्न असलेल्या तरी तुम्हाला त्याच्या खाली वाहनं असतात खाली दिलेली. यामध्ये ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, वाघाई, कौमारी आणि चामुंडा अशा सप्तमातृका आहेत. चालुक्य कुलदेवता आहेत. या चालुक्य त्यांची मंदिर तुम्ही जिथे जिथे बघाल तिथे तिथे मिळणार. कोणतेही चालुक्यांची काही आपण आधी आपल्या घरामध्ये अडकले कोणत्याही पूजेप्रसंगी आपण 7 पान सुपारी पुजलो याच नाही आहे. म्हणजे मोठ्या गॅस आहेत त्या डायरेक्टली आपण मूर्तीपूजा करत नाही आहे. तर यांचं प्रतीक म्हणून आजही 5 सुपारी पुजली जाते. आता ही यांची प्रत्येक प्रॉपर्टीच नाही आहे. ही दिवे लावण्याची जागा आहे. ही सुद्धा मूर्ती बाहेर मिळाली की आम्ही यांची जागा मुख्य स्तंभावरती त्या चौकटीच्या वरती असते.